तर मुंबईमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलेला आहे। आताची आणखी एक मोठी बातमी समोर येते। आणीबाणीच्या सेवांसाठी पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर करण्यात येतोय। मुंबई पूर्व पश्चिम या भागादरम्यान ग्रीन कॉरिडॉर केला जातोय। 30,000 पोलीस यावेळेला तैनात असणार आहेत। तर 15 ड्रोन आणि 11,000 सीसीटीव्ही यांची नजर ही या संपूर्ण परिसरावरती असणार आहे। पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलेला आहे। गणेश विसर्जनानिमित्त हा ग्रीन कॉरिडॉर केलेला आहे। आणीबाणीच्या सेवांसाठी हा ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलाय। मुंबईत पूर्व पश्चिम भागादरम्यान ग्रीन कॉरिडॉर ठेवण्यात आलेला आहे। 30,000 पोलीस यासाठी तैनात असतील तर 15 ड्रोनची नजर असणार आहे। 11,000 सीसीटीव्हीची सुद्धा नजर असणार आहे, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सज्जता ठेवण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई कडनं। जुई, काय अधिक माहिती ग्रीन कॉरिडॉर संदर्भात? जुई, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय। नेमकी ग्रीन कॉरिडॉरची ही संकल्पना काय आहे त्याबद्दल माहिती द्याल? आणीबाणीच्या सेवांसाठी पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली आहे। जुई जाधव यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये, मात्र खास 15 ड्रोन असणार आहेत आणि 11,000 सीसीटीव्हीची नजर असणार आहे। कारण या संपूर्ण काळामध्ये म्हणजे विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होणाऱ्या भाविक भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊ नये किंवा कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत याची नक्कीच आपण पाहतोय मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे। मात्र त्यासाठी खबरदारी देखील पूर्णपणे घेण्यात आली आहे। मुंबईमध्ये विशेष करून जर आपण पाहिलं तर मग ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे, कारण का ही संकल्पना पहिल्यांदाच सुरू करण्यात आली आहे। ग्रीन कॉरिडॉर म्हणजे नेमकं काय जर आपण पाहिलं प्रज्ञा, तर मग ग्रीन कॉरिडॉर म्हणजे आणीबाणीच्या सेवेसाठी पहिल्यांदाच या ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली आहे। मुंबईत पूर्व पश्चिम भागादरम्यान ग्रीन कॉरिडॉर म्हणजे 30,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत। 15 ड्रोन आणि 11,000 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत। कुठल्याही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही संपूर्ण खबरदारी घेतली गेली आहे आणि त्यासाठी हा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे। मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा विसर्जन सोहळा सध्या पार पडतोय आणि त्याची पार्श्वभूमी म्हणून मुंबईच्या संपूर्ण भागांमध्ये हे ग्रीन कॉरिडॉर अशा प्रकारचे तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून कायदा सुव्यवस्था तशीच स्थिर राहावी आणि कोणासोबतही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांतर्फे खबरदारी घेण्यात आली आहे। नक्कीच, आणि ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून अनुचित प्रकार घडू नयेत, चोऱ्यामाऱ्याचे प्रकार जे होत असतात ते घडू नयेत यासाठीची विशेष दक्षता घेतली जाते। मात्र जुई, या संपूर्ण परिसरामध्ये कशा स्वरूपात म्हणजे आपण इथे बघतोय की अगदी अग्निशमन दलापासून ते जो आरोग्य विभाग आहे असे सगळे जण जे आहेत ते दक्ष आहेत, त्यासाठीच सगळ्यांनी खबरदारी घेतलेली पाहायला मिळते। कोणकोणती पथकं यामध्ये दाखल असणार आहेत याबद्दल माहिती? प्रज्ञा, विसर्जन सोहळा मुंबईचा हा सगळ्यात मोठा विसर्जन सोहळा मानला जातो। जवळपास मुंबईभर महाराष्ट्रातून लोक विसर्जन सोहळ्यासाठी येतात। मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि जुहू चौपाटीला हजारो लाखोच्या संख्येने लोक इथे उपस्थित राहतात आणि त्यासाठी दक्षता म्हणून आपण इथे पाहतोय की जी आरोग्य यंत्रणा आहे ती सज्ज झाली आहे, कारण का रुग्णवाहिका ज्या आहेत त्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत। त्यासोबतच जे पोलीस आहेत, जवळपास मुंबईमध्ये 23,400 पोलीस तैनात करण्यात आले आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत, जेणेकरून कुठेही काहीतरी गडबड दिसली की लगेच तत्परतेने तिथे ती मदत पोहोचवली जाईल आणि त्यासाठी सगळी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी।